पांढरे कपडे, टॉवेल पाहायला आणि वापरायला तर खूप चांगले वाटतात. पण जेव्हा हे खराब कपडे धुण्याची वेळ येते, तेव्हा खूप जास्त कष्ट लागतात. खूप मेहनत लागते हे कपडे स्वच्छ करण्यासाठी. आणि यांची कफ, कॉलर इतके खराब असतात, की ते घासण्यामध्ये खूप जास्त वेळ जातो. वॉशिंग मशीनमध्ये तर ह्या कपड्यांचे कफ आणि कॉलर अजिबात स्वच्छ होत नाहीत. त्याच्यासाठी हातानेच त्यांना स्वच्छ करावे लागतात. तर आणि डाग जर लागले पांढऱ्या कपड्यांना, ते सुद्धा लवकर निघत नाहीत. याच्यासाठी कपड्यांचं वेगवेगळ्या प्रकारचे व्हाईटनर बाजारामध्ये भेटतात. तर त्याच प्रकारचे एक व्हाईटनर किंवा पांढरे कपडे स्वच्छ करण्यासाठीची एक ट्रिक आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे जे कपडे आहेत, ते कपडे खूप जास्त मळालेले आहेत. तेलाचे आणि खाण्यापिण्याचे डाग या कपड्यांना लागलेले आहेत. असेच कपडे जर तुमच्याकडे असतील, तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरू शकता. अगदी कमी खर्चात आहे आणि तुम्ही घरच्या घरी कपड्यांना ब्राईटनर आणि शायनर बनवू शकतात, या ट्रिकचा वापर करून. तर हे कपडे स्वच्छ करण्यासाठी मी आज वापरते आहे, तो आहे हा कास्टिक सोडा. लॉन्ड्रीमध्ये कास्टिक सोड्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. तसा तर आपल्या रेग्युलर डिटर्जंट पावडरमध्ये सुद्धा कास्टिक सोडा असतो, पण तो कमी प्रमाणात असतो. तर हे कपडे खूप मळालेले त्याच्यामुळे मी इथे गरम पाण्याचा वापर करणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणीसुद्धा मिक्स केलं आहे आणि आपलं नेहमीचं डिटर्जंट टाकून घेतलं आहे आणि आता हे ग्लव्ज घालून कास्टिक सोडा याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. कास्टिक सोडा हा आपल्या त्वचेला हानी पोहोचू शकतो, त्याच्यामुळे हातामध्ये ग्लव्ज घातलेले आहेत आणि हा कास्टिक सोडा खड्या मिठासारखा दिसतो आणि याच्याने कपडे जे आहेत पांढरे कपडे ते खूप स्वच्छ निघतात, त्यांचे डागसुद्धा नाहीसे होतात. तर एक एक करून सगळे कपडे ह्या कास्टिकच्या पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे. तसे तर बाजारामध्ये खूप सारे कपड्यांचे व्हाईटनर भेटतात, पण त्यांच्या मानाने कास्टिक सोडा हा स्वस्त भेटतो. पण तुम्ही याचा वापर रंगीत कपड्यासाठी नाही करू शकत, कारण की जर रंगीत कपड्यांना कास्टिक सोड्याचं थोडंसं जरी पाणी लागलं, तर ते कपड्यांचा कलर तेवढ्या जागेमध्ये पूर्णपणे नाहीसा होऊन जातो. त्याच्यामुळे फक्त पांढऱ्या कपड्यांसाठीच तुम्ही अशा कास्टिक सोड्याचा वापर करू शकतात. आणि ह्याच पद्धतीने कास्टिक सोड्याचा योग्य वापर केला तर कपड्यांचे डाग जे आहेत ते पूर्णपणे नाहीसेसुद्धा होतात आणि कपड्यांना एक नवीन चमकसुद्धा येते. तर आता कपडे खूप जास्त मळालेले आहेत, त्याच्यामुळे 5-10 मिनटासाठी असेच भिजत ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग हँडवॉश करून घेणार आहे. कारण की बाकीचे कपडेसुद्धा खराब होऊ शकतात हे कपड्याचं पाणी लागलं तर. आणि आता कपडे गरम पाण्यात भिजवले होते, त्याच्यामुळे याचा मळ जो आहे तो बराचसा निघून गेलेला असेल. आता थोडंसं ब्रशने घासून घेतलं की कपडे एकदम चमकायला लागतील आणि याचा जो मळ आहे तो पूर्णपणे नाहीसा होईल. वॉशिंग मशीनमध्ये असे कपडे पाहिजे तितके स्वच्छ होत नाहीत. त्याच्यामुळे मग असे कपडे जे आहेत ते हाताने धुतले तरच ते स्वच्छ निघतात किंवा मग लॉन्ड्रीमध्ये द्यावे लागतात. त्याच पद्धतीने हे कपडे मी जे इथे आहे हँडवॉश करून घेते आणि हँडवॉश केल्याच्यानंतर ड्रायरमध्ये काढून यांना कडक उन्हामध्ये वाळायला घालणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हे तेच कपडे जे मी आत्ता धुतले आणि याच्यावरचे डाग जे आहे ते 99% नाहीसे झालेले आहेत आणि खूप व्यवस्थित असे निघाले. तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की फॉलो करा.